पोटात सतत जळजळ आणि ऍसिडिटी सारखं वाटतंय का? मग तुम्ही काय करता? खालच्याच मेडिकलमध्ये जाऊन विदाऊट प्रिस्क्रिप्शन गुलाबी रंगाची बॉटल आणता, राईट? आणि हे औषध तुम्हाला तात्पुरता आराम देऊन त्यांचा कायमचा ग्राहक बनवते. कसं ते मी तुम्हाला सांगते. हे औषध तुमचा वाढलेला ऍसिड आर्टिफिशियली न्यूट्रलाइज करते आणि तात्पुरता आराम देते. याचा साईड इफेक्ट म्हणजे तुमच्या पोटातील नॅचरल ऍसिड कमी होऊ लागते आणि अन्नाचे नीट डायजेशन होत नाही. आणि याचबरोबर आपल्या इंटेस्टाइन्सची नॅचरली व्हिटॅमिन B12, कॅल्शियम आणि आयरन ॲब्झॉर्प्शन करण्याची क्षमता सुद्धा कमी होऊ लागते. ॲज अ रिझल्ट आपण त्या औषधांवरती अवलंबून राहू लागतो. याऐवजी जर तुम्ही दुपारच्या जेवणानंतर ताकाचा समावेश केला आणि त्यामध्ये थोडं सेंधव मीठ, थोडंसं जिरेपूड किंवा सुंठ टाकले तर तुमची पचनशक्ती चांगली होऊन तुमचा ऍसिडिटी होण्याचं प्रमाण कंट्रोल करता येईल. सो हे लक्षात घ्या की ऍसिडिटी बॉटलमधून नाही तर योग्य आहार घटकातून आपण कंट्रोल करू शकतो. अशाच हेल्दी फूड हॅबिट्स जाणून घेण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा.